चलता है चिराग चलता है। सगळेजण आपण आदरणीय दिदींची वाट पाहत होतो, तर आमच्या आदरणीय दिदींचा योग पॉवरफुल असल्यामुळे आमच्या सेवा केंद्र जळगाव सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय दिदी उपस्थित झाल्या आणि आमचे रघुनाथ साईजी हे आदर्श सेवादारी आहेत। त्यांचा संकल्प असतो की दिदीजी आमच्या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे, तर परमपिता परमात्मा श्री भगवान यांनी दादांचा संकल्प पूर्ण केलेला आहे। अजून एकदा सगळ्यांनी आलेल्या आर्य कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत त्यापैकी एक प्रतिनिधींनी व्यासपीठावर यायचे, उपप्राचार्य किंवा एक प्रतिनिधी रघुनाथ भाईजी तुम्ही पण इकडे यायचे व्यासपीठाकडे। तसं पाहिलं तर वाढदिवस म्हणजे आयुष्यामधला एक वर्ष हळूहळू कमी होत जातं, पण त्या वर्षामध्ये त्या माणसाने जे काही सत्कर्म केलेले असते, जी काही तपस्या केलेली असते, त्याच्या एक आठवणी या सतत राहत असतात। आमच्या रघुनाथबाईंबद्दल सांगायचं झालं तर ते जवळपास 2001 पासून या जेव्हा होतारदलीमध्ये शांती केंद्र होतं आपलं प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, त्यावेळीपासून रघुनाथबाईजी या संस्थेमध्ये जॉईन झाले आणि जवळपास 24 वर्षे म्हणजे 2 तप ज्यांना पूर्ण झालेले। तर या 24 वर्षामध्ये दादांनी खूप सेवा केलेली, मग ते आमचं अकाउंट सेक्शनचं असेल, बिल्डिंगचं काम असेल, अगदी तनमन धनाने दादांनी सेवा केलेली। तर खरोखर अशा या दादांच्या कार्याला आम्ही सलाम करतो। अतिशय सृजनशील असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रघुनाथ भाईजी आहेत। त्यांचे सर्व परिवार, त्यांचे नातेवाईक सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत। आमचे पवार साहेब सुद्धा उपस्थित आहेत। आमचे दिदी आल्यावर 2 दिवसांमध्ये कार्यक्रम सुरू होईल। थोडं शांतता ठेवा। आजच्या
आमच्या या बिके रघुनाथबाईजी यांच्या 25व्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष चंद्रकांत दादा व्यासपीठावर यायचे. मी आदरणीय बीके राजयोगिनी मीनाक्षी दीदीजी यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सेवा केंद्राच्या संचालिका बीके संध्या दीदीजी यांच्या हस्ते तिलक आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. यानंतर येरवडा सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय बीके पुष्पा दीदीजी यांनाही तिलक आणि गुलाब पुष्प देऊन संध्या दीदी स्वागत करतील. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचे. तसेच पारोडा पोलीस स्टेशनचे PI आदरणीय सुनीलजी पवार साहेब यांना पण तिलक आणि गुलाब पुष्प देऊन दीदीजी त्यांचं स्वागत करतील. यानंतर ज्येष्ठ विधी तज्ञ ॲडव्होकेट आनंदरावजी पवार साहेब यांचेही स्वागत दीदीजी तिलक आणि गुलाब पुष्प देऊन देतील. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या जोरात. तसेच आपल्या पारोळा नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचेही दीदी तिलक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. आपल्या RL कॉलेजचे उपप्राचार्य पाटील सर माझे मित्र यांचेही तिलक आणि गुलाब पुष्प देऊन दीदी स्वागत करतील. आणि आज ज्यांचा 85वा वाढदिवस आहे, 84चे चक्र ज्यांनी पूर्ण केलेले असे आमचे आदरणीय रघुनाथबाईजी यांचे दीदीजी तिलक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. तसेच शिंपी समाजाचे अध्यक्ष शिंपी दादा यांचे स्वागत दीदी भरत भाऊ जगताप यांचे दीदी तिलक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. तसेच जिरालाल शेठ गोंडाईचा यांचेही तिलक आणि गुलाब पुष्प देऊन दीदी स्वागत करतील. त्यानंतर प्रकाश शेठ बाविस्कर यांनी पण इकडे यायचे व्यासपीठावर. त्यानंतर भालचंद्र शेठ देवरे धुळे पुढे यायचे इकडे. पुढे का भालचंद्र देवरे धुळे. तसेच अविनाश शेठ बाविस्कर दादांचे लौकिक मध्ये जे जावई आहेत त्यांचेही दीदी तिलक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. तसेच चंद्रजीतजी बाविस्कर यांचेही तिलक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. राजेंद्र रघुनाथ शिंपी अमळणे राजेंद्र शेठ यांनी पण यायचे. दादा तसेच
संचालक मंडळ आपले शिंपी समाजाचे बटूसे यांचे दिदी संचालक मंडळ सुनील शेठ शिंपी यांचे दिदी स्वागत करतील. तसेच विजयजी मेटकर यांचेही दिदी तिलक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. तसेच स्वागत करतील. तसेच बालाजी संस्थांचे अध्यक्ष श्रीकांत सोनवणे श्रीकांतजी शिंपी यांचेही दिदीजी स्वागत करतील. तसेच जळगाव सेवा केंद्रावरून आलेल्या आदरणीय मेघना बहिणजी यांचे दिदीजी तिलक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. त्यांच्यासोबत ज्या बहिणजी आल्या त्यांचे दिदी स्वाती बहिणजी यांचे दिदीजी स्वागत करतील. तसेच आपले राष्ट्रवादीचे डॉक्टर शांताराम पाटील यांचं सुद्धा दिदीजी तिलक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. जवळपास बऱ्याच जणांचं स्वागत झालेलं आहे. जे काही राहिलं असतील त्यांचे आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतो. सूरज की हर किरण रोशनी दे आपको, गुलाब की हर कली खुशबू दे आपको. सूरज की हर किरण रोशनी दे आपको, गुलाब की हर कली खुशबू दे हमको. हम तो कुछ देने के काबिल नहीं, रघुनाथ भाई जी जिंदगी की लंबी उम्र भगवान दे आपको. जिंदगी की लंबी उम्र भगवान दे आपको. त्यानंतर आजच्या या 25व्या वाढदिवसानिमित्त मी पुष्पा दीदींना विनंती करतो पुष्पा दीदीजी आपलं मनोगत व्यक्त करतील. आशीर्वचन पर आपले मनोगत व्यक्त करतील आदरणीय पुष्पा दीदीजी. ओम शांति. ओम शांति. समय हो चुका है क्या? भूख लग गई जोर से है. थोड़ा एक बार जोर से बोलो ओम शांति. ओम शांति. अभी अच्छा लगा क्योंकि जब हम उपस्थिति इतनी सारी आप लोगों की है और आवाज ढीला ढीला है तो अच्छा नहीं लगता. उपस्थिति के अनुसार आवाज निकले तो अच्छा लगता है. तो आज के दिन हम हमारे भाई जी का 84वां जो वार्ड दिवस है वो मनाने जा रहे थे और हम सारे ब्राह्मण कुलभूषण परिवार भाई जी को विशेष शुभ भावना शुभकामना देते हैं कि और उनकी आयु लंबी हो, 100 साल जियो, क्योंकि संगम युग है, हमारा कमाई का युग है. तो विशेष हमने भी देखा हुआ है कि जब सेंटर का काम चल रहा था तो तब भाई जी बहुत अच्छी तरह से
देखभाल कर रहे थे, जैसे कि अपना मकान बन रहा है। ये बात नहीं कि भाई यहाँ सेंटर है, सेंटर का काम चल रहा है, लेकिन एकदम जी जान लगाकर वो बाबा की सेवा करते रहे। कई बार हमने देखा है कि दोपहर का टाइम होता था, भूख लगती थी, लेकिन फिर भी उनको यही था कि नहीं, पहले बाबा का कार्य हो जाए, बाबा का कार्य हो जाए। तो उन्होंने अपना समय, श्वास, संकल्प ये सारा विशेष यज्ञ सेवा के लिए सफल किया हुआ है। इसलिए हमने कहा कि उनकी 100 आयु हो, क्योंकि और सेवा के लिए उनको चांस मिले, और वो बाबा के घर में सेवा के चार चांद लगाए। थी हमारी शुभ भावना और शुभकामनाएं है। ओम शांति। यानंतर सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय VK संध्या दीदीजी यांच्या रघुनाथबाईंचे जे 24 वर्षाचे जे काही अनुभव असतील ते आशीर्वचन पर आपलं मनोगत व्यक्त करतो। ओम शांती। ओम शांती। आज हा स्वर्ण दिवस आलेला हा की आज आमच्या आदरणीय दीदीजी एवढ्या व्यस्त असून ती सुद्धा आपली उपस्थिती दिली म्हणून, आणि PSI साहेब आणि सर्व महानुभाव, वकील साहेब, आमचे सहर दादा, सर्वांनी आणि सर्व स्टेजवरील महानुभाव आणि आलेले सर्व मेहमान आणि आपले VK भाई बहीण, आज हा दिवस म्हणजे असा आहे की अचानक दादांच्या मनात संकल्प आला की दरवर्षी तर आपण करतो, पण दीदी ह्या वर्षी आता 84 पूर्ण होते, 84च्या फेऱ्यामध्ये निघालो, आता 85वा आता वर्ष दादांना सुरू झालं होतं। महा मोठा संकल्प दादांच्या मनात आला की आपल्याला हा दीदी आज मोठं ब्रह्मपूजन द्यायचा मला संकल्प आहे। आणि आमच्या ज्या ताई होत्या, ताई खूप यज्ञस्वी होत्या, ताई नेहमी सेंटरला गुरुवार असू द्या, ताईंना म्हणजे अध्यात्मामध्ये खूप इंटरेस्ट होता। आणि जेव्हाही दादांचे आम्ही वतार गलीमध्ये जायचो, अचानक काय झालं की आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहायचो सेंटरला, तर अचानक दादांनी सुद्धा सुरुवात केली। अशोक भाईजींनी सांगितलं, दादांनी यायला सुरुवात केली, तर दादा म्हणे किती दिवस मी भाड्याच्या घरात तिथे आपण राहणार, आपलं सेंटर चालेल, तर आपण आता काहीतरी करू। तर दादांच्या मनामध्ये असं बाबांनी दादांना प्रेरणा दिल्या आणि अचानक दादांच्या मनामध्ये संकल्प आला की दादा पुन्हा पारडा शहरामध्ये असं आपण जागा पाहू की सर्वांना अध्यात्माला उन्नती होईल आणि सर्वांना प्रभू परिचय मिळेल, असा दादांच्या मनामध्ये खूप संकल्प यायला लागला। मग दादांनी काय केलं, पूर्ण दादांना मी सांगितलं, दादा आपल्याकडे भाई बहिणी नाही, आपल्या जागा घ्यायची एवढी परिस्थिती नाहीये, कारण नुकतंच आपण या ठिकाणी पारड्यामध्ये आलेलो होतो। मग दादांनी सांगितलं, आम्ही सांगितलं बाबा बसले आणि होईल। मग दादांनी पूर्ण सिटी सर्व्हिस मध्ये गेले आणि पारड्यात जेवढ्याही जागा होत्या दादा पाहायला लागले की कुठं जागा रिकामी आहे। तसंच मग एकदा दादा पाहता आम्ही या ठिकाणी व्यंकटेश नगर मध्ये हे ओपन प्लेस जागा होत्या, ओपन प्लेस होता। अण्णासाहेबांद्वारे खूप काही प्रश्न झाले होते, अण्णांनी ते ओपन प्लेस मंजूर करून आणले होतं, पण आपल्या माउंट आबून परमिशन नव्हती ओपन प्लेस मध्ये सेवा केंद्र उभारण्याची। मग त्यासाठी दादा म्हणे स्वतःचीच आपण इथे जागा पाहू। मग सिटी सर्व्हिस मध्ये कोणीच जागा देत नव्हते, आम्ही नितीन भाऊंना बी अनेकदा सांगितलं, पण या ठिकाणी जागाच न मिळत होती। दादांनी पूर्ण हा सिटी सर्व्हिस मधून सर्वांचे उतारे काढून आणले। एक शिक्षक होते, त्यांच्या मुलीसाठी जागा त्यांनी घेतलेली होती। दादा तिथे गेले, पेन्शन काढत भाऊंना सांगितलं की अशा व्यक्ती आहात शिक्षक, त्यांची तुम्ही पेन्शन काढतात, त्यांना तुम्ही सांगा की जागा आम्हाला विद्यालयासाठी द्या, तुमच्या मुलीसाठी आम्ही चांगलीच जागा मंदिरखेडा ठिकाणी पाहून देऊ। पण ते सुद्धा बघा असे मुडी नव्हते, पण त्यांना एवढा परमात्म्याविषयी प्रेम होता की त्यांनी दादांना होकार दिला आणि जागा ती आम्ही म्हणजे त्यावेळेस असं दादांनी सर्वांना इकडे तिकडे पाहून ही जागा आम्ही घेतली। त्यासाठी बांधकामासाठी सुद्धा काय करायचं, मग नेहमी अण्णासाहेबांकडे जायचो। अण्णासाहेबांना सुद्धा संकल्प आला की माउंट आबूला गेल्यानंतर मग जागा घेतलेली होती। अण्णासाहेबांनी इमारत उभारण्यासाठी आम्हाला खूप काही सहकार्य केलं। खालची जी आहे, मग खाली आम्ही थोडंसं असल्यामुळे मग तिथे सुद्धा आपलं पूर्ण हा क्लासेस होत नव्हते, पूर्ण भाई बहिणींना बसण्यासाठी प्रोग्रामसाठी जागा अपूर्ण होत होती। मग अचानक त्यासाठी दादांनी म्हटलं आता आपल्याला हॉल कसा बनेल, हॉलसाठी दादांच्या आपण हॉलमध्ये बसलेले आहात, त्यासाठी दादांनी खूप प्रयत्न केला। आमचे जळगावला भाई होते, त्यांना भेटले,
त्यांना ते होते, त्यांनी वाघांना म्हणून त्यांना भेटले, त्यांनी सहयोग दिला आणि सर्व जेवढे नातलग होते त्यांना दादा त्यांना सुद्धा भेटायचे. म्हणजे दादांना एवढी कळकळ होती की ईश्वराच्या कार्यासाठी अहोरात्र दादांचे. पण आमच्या ताई अशा होत्या की दादांनी किती वेळ दिला ईश्वरी कार्यामध्ये, ताई कधी नाकार द्यायच्या नाही, दादांना सदा प्रोत्साहन द्यायच्या. का दीदीने बोलवलं किती वेळा आम्ही फोन करायचो, आज आम्ही पोलीस स्टेशन जातोय, आम्ही पीएसआय साहेबांना भेटतोय, आज नगरपालिकेत जातोय, आज इथं जातोय, तर कधी नाकार न देता सदा ताई आमच्या सहयोगी होत्या. दादांना सहयोग दिल्यामुळे दादांनी एवढं मोठं कार्य करण्यासाठी आपला कदम पडवला. आणि बघा आज ही इमारत सुद्धा दादांच्या संकल्पामुळे आणि दादांच्या प्रयत्नामुळे, दादांची आपले जेवढी कुठे गावागावाला जाऊन पेड पाहिली काळ पाहिली सगळ्यांना सांगून सहयोग जमा केला आणि हे असं हॉल तयार झाला. तर दादांना खूप काय अधुरात राहा. आणि आम्ही जर सुरुवाती आलो, दादा म्हणायचे मला बहीण दे, दीदी तुम्ही माझी बहीण आहात, जे काही असेल दादा, जेही अडचणी असतील काही कोणतेही दादा सदा उभे राहिले आणि सर्वांना अकाउंट असेल, काही असेल, कागदपत्र असेल, काही ईश्वरी कार्य असेल आणि ऑफिशियल कार्य असेल, सर्व दादांनी आपल्याला वेळ काढता पहा आणि ह्या कार्याला पूर्ण केलं. म्हणून आज एवढा मोठा करोना काळामध्ये दादाला एवढा आघात आला होता. ताईच्या आपल्या निघून गेल्या, पण ताईंचे निघून गेल्यावर आम्हाला पहिलं दादा जातील असं वाटत होतं, अशी परिस्थिती होती. पण दादांना त्यावेळेस आम्ही सांगायचो, दादा बाबा आपल्या साथ, ताई तर निघून गेल्या पण ईश्वरी कार्यासाठी तुमची गरज आहे. तर दादांना बघा आम्ही पूर्ण सेंटरला फोन लावले, कारण दादा आणि आमच्या दिदींशी दादांचा कॉन्टॅक्ट करायचा. आमचे संदीप भाई होते आणि दादा त्यांचे चांगलं त्यांचं होतं, तर दिदींना सांगितलं की पूर्ण जीवनमध्ये जेवढी आमचे सेवा केंद्र आहात तिथे योग सुरू केला आणि दादांना योगदान चालू झालं. तर अशा योगदानामुळे असं वाटत नव्हतं की दादा पुन्हा बिमारीमधून वापस येतील. पण अशा कोविड मध्ये सुद्धा त्या दुवा घेतल्यामुळे, अनेकांच्या दुवा घेतल्या, म्हणजे जिथं म्हणतात की 100 दवा आणि 1 दुवा, तर त्या सह दुवा काम करावे, 1 दुवा काम केली. तर एवढ्या दुवा दादांनी जमा केल्या होत्या. म्हणून 85 वर्ष आता दादांचं शिरवान 84 पूर्ण 85 पदार्पण झालं. पण याच्यामुळेच, कारण आपल्या सर्वांचे दुवा घेतल्यामुळे दादांना एवढं स्वास्थ्य मिळालं. आणि कुठले काम असेल, दादा कधी न रिक्षा करता कुठं आता बघा टेलिफोन एक्सचेंज मध्ये कुठेही असू द्या, कुठेही का बँकेमध्ये सुद्धा कितीतरी फेऱ्या करतील. पण दादा पहिले जेवण काही काम असेल जिद्द, आता आम्ही सुद्धा आमची जागा पडली, बखार जागा होती आणि दिवसांची खूप मोठा प्रॉब्लेम होत होता. दादा म्हणे या जागा भिंत पडून जाईल, ती सुद्धा दादांची काळजी की दादा म्हणायचे नाही पहिले दिल्ली काम व्हायला पाहिजे, कुठून का होईना आपण हा सहयोग जमा करू. आणि ते रूम सुद्धा दादांनी आपल्या म्हणजे सर्वांकडून सहयोग जमा करून स्वतःच्या मेहनतीने रूम स्वतः उभे राहायचे. ते जसं आपण ज्याला काम दिलं होतं तर त्याला सुद्धा सांगायचे किंवा कॉन्ट्रॅक्टरला नाही असं व्हायला पाहिजे, असं रात्रंदिवस ते सुद्धा पूर्ण केले. की आमचे मधुबनचे भाई येतील, आमच्या दिदीजी येतील, त्यांच्यासाठी सुद्धा ते केलं. असे आमचे दादा त्यांनी अनेक रात्र म्हणून म्हणतात ना, आपण म्हणतो की परमात्मा शक्तीमुळे जर काम झालं, जसं हे दुवा कशामुळे प्राप्त झाल्या तिथं परमात्मा शक्तीमुळे आणि ईश्वरी कार्यामुळे आज दादांनी सर्व कार्य केलं. आणि दादांच्या स्नेहामुळे दादांचा एक संकल्प होता की आपल्या सर्व जेवी आहात, आपल्या परिवारामध्ये सर्व जे रिलेटिव्ह आहात त्यांना सुद्धा ईश्वरी कार्य काय हवं ती जाणीव करून देण्यासाठी दादांनी हा मोठा कदम उचलला ब्रह्मपूजनाचा. आणि म्हणून आपल्या सर्व परिवाराला सुद्धा ईश्वरी संदेश मिळाला पाहिजे. जसं ईश्वराकडून मला शक्ती मिळाली आणि मी एवढं कार्य करत आलेलो आहात, तशाच प्रेरणा सगळ्यांना मिळाला हव्या. म्हणून दादांनी हे कार्य प्रारंभ केलं. त्यासाठी आज आपण या हॉलमध्ये बसून त्या प्रोग्रामाचा आनंद घेत आहात. आणि अशा रीतीने दादा परमात्मा पिता शिव जे आहात ते दयाचे सागर, करुणाचे सागर आहात आणि तो त्रिकालदर्शी प्रभू पिता आहात. प्रभूला माहिती कोण योग्य आहे, कोण काय करू शकतं. परमात्माने भागडोर दादांच्या खांद्यावर दिली आणि ते कार्य पूर्ण केलं. आणि अजून सुद्धा दादांचे खूप काही संकल्पना आहात, ते सुद्धा बाबा त्यांच्या पूर्ण करतील आणि दादांना आयुष्य दंड मिळावं आणि असेच कार्यामध्ये, आध्यात्मिक कार्यामध्ये दादा जुळून राहावं आणि अनेक आत्म्यांना प्रभूशी मिळून म्हणावं. हे कार्य ईश्वराचं आहे, हे कोणी देहधारी कार्य नाही आहात. ईश्वराचं कार्य, ईश्वर कोणाही निमित्त आपलं कार्य करून घेतात, पण ते कार्य करण्यासाठी जिद्द पाहिजे आणि लगड पाहिजे, तेव्हा ते कार्य होत असतं.
म्हणून पाणी में डूबता उसको कहते हैं की त्यासाठी परमात्मा प्रेममध्ये डुबणं हे जीवन जगण्याची कला ईश्वर आपल्याला देत असतं. असं महान कार्य आमच्या दादांनी केलं आहात. म्हणून दादांना आपल्या सगळ्यांच्या दुआने अजून चांगलं स्वास्थ्य मिळो आणि याच्या पुढे शताब्दीमध्ये अजून दादांचा मोठा उत्सव आपण करू असा संकल्प मी करू सांगतो. धन्यवाद दीदी. 24 वर्षाच्या दादांच्या ज्या आठवणी आणि सेवा केंद्राला जे सहकार्य केलं त्यांचं आपण सगळ्यांना इथं सांगितलं त्याविषयी. यानंतर कसगाव सेवा केंद्राच्या संचालिका BK चंद्रकला बहीणजी यांचे दीदी तिलक आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करते. यानंतर ज्येष्ठ विधी तज्ञ ॲडव्होकेट आनंदरावजी पवार 5 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. या कार्यक्रमाचे प्रमुख जळगावच्या विधी, त्याचप्रमाणे जळगाव एरंडोल आणि इतर ठिकाणावरून आलेल्या विधी आणि जमलेल्या बंधूंनी बघितलं. आज संध्या दिदीने सुरुवातीला सांगितलं की ज्यांचा आपण सत्कार करणार आहोत त्या दादांनी आजपर्यंत काय केलेलं आहे. मी देखील पोतार गेली जेव्हा स्थापना होती तेव्हापासून दादांना ओळखतो आहे. मी देखील त्या ठिकाणी समाविष्ट होतो. बरोबर दादांनी खूप परिश्रम घेतलेला आहे आणि हा जो कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे तो साधारणपणे नातूंनी केलेला आहे, मुलीच्या मुलांनी आणि मुलींनी केलेला आहे. त्याचबरोबर आपण साथीदार आहोत. म्हणजे पोझिशन अशी येते की हा कार्यक्रम त्यांच्या सत्काराबरोबरच त्या ठिकाणी ज्या भगिनी गेलेल्या आहेत, ज्यांनी दादांची सेवा केली होती, त्याचबरोबर केंद्रात देखील उपस्थिती त्यांची नेहमी राहायची आणि अशा परिस्थित्या गेल्या. आणि दादा देखील 84 म्हणतो आपण, 84चं संकटातून आज 85 मध्ये आज त्यांनी प्रवेश केलेला आहे. या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी दादांनी जे श्रेय घेतलेलं आहे ते आम्ही कोणी घेतलेलं नाही आहे. म्हणून दादांचं गुंतवणूक करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तर त्या ठिकाणी आपणा सर्वांना देखील असा योग यावा, अशी सेवा करावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पवारांना. अतिशय समर्पक शब्दामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर परवाड नगरीचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे 5 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतात. पवार येथील आपल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालय या विद्यालयातील आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय विधी, या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट आनंदरावजी पवार साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित राणी कॉलेजचे उपप्राचार्य पाटील सर, या कार्यक्रमाला उपस्थित सगळे समाज बांधव आणि दादांवर प्रेम करणारी सगळी पारिवारिक मंडळी. काल या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला दादा स्वतः माझ्याकडे आले आणि फोन केला. मी दादांना म्हटलं दादा यायची काही आवश्यकता नाही, मी येईल कार्यक्रमाला नक्की. तरी ते आवर्जून स्वतः पत्रिका द्यायला आले. ज्यावेळेस पत्रिका पाहिली त्या पत्रिकेत दादांचं वय 84 वर्ष पूर्ण झालं असं ज्यावेळेस मी पाहिलं मला आश्चर्य वाटलं की दादा एवढं 84 वयात देखील तुम्ही अगदी तंदुरुस्त आहात, स्वतः चालत फिरत सगळीकडे आमंत्रण देतात. खरोखर परमेश्वराची त्यांना देण म्हणावे लागेल किंवा परमेश्वराचा त्यांच्यावर आशीर्वाद म्हणावा लागेल. ही जी परमेश्वराची कार्य त्यांनी केली ही त्याची पावती आणि त्याची देणच म्हणावी लागेल. त्या 84 वयात देखील दादा आपल्या सगळ्यांसोबत आहेत आणि त्यांची प्रकृती पाहता मला सांगावंसं वाटतं
की आपण त्यांचे 100व्या वर्षाचा कार्यक्रम देखील याच ठिकाणी याच पद्धतीने नक्की साजरा करू. परमेश्वर त्यांना असं निरोगी दीर्घायुष्य देव. मधल्या काळात काकूंचं देखील देहांत झालं, काकू सोडून गेल्या, परंतु खचून न जाता त्यांनी आपलं परमेश्वरी कार्य असं निर्विवादपणे सुरू ठेवलं. जे काही देणं असतं आपलं ते देणं देत राहील. आयुष्याच्या या वाटचालीवर परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देव, निरोगी आयुष्य देव अशी या प्रसंगी सदिच्छा व्यक्त करतो. दादा आमचे स्नेही मार्गदर्शक प्रकाश बाबूराव शिंपी यांची वेळी आणि आमचे मित्र अविनाश शिंपी यांचे सासरे लागतात. त्यांना आमचे देखील सासरेच म्हणावं लागते. सासऱ्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी या कार्यक्रम प्रसंगी दीर्घायुष्याची प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद दादा. आपण सांगितलं की दादा 100 पूर्ण करतील. दादा 100 पूर्ण करतील आणि त्यांच्या प्रोग्रामला आपण सगळेजण हजर राहू अशी परमात्म्याजवळ आम्ही प्रार्थना करतो. त्यानंतर बटू शेठ शिंपी हे 5 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. आमचे सहकारी मित्र दादासाहेब रघुनाथ सीताराम यांच्या वाढदिवस कार्यक्रमात उपस्थित मान्यवर बाहेरून आले रक्ता ब्रह्मकुमारी यांनी, तसेच माजी नगराध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, पवार, उपस्थित बाहेरून आलेले दादांचे वर प्रेम करणारे सगळी मंडळी, बंधू आणि भगिनी, समाजाचे नगराध्यक्ष मनोज जगदाळे, सर्व कार्यक्रम मंडळ व समाज बांधव, आज आनंदाचा दिवस म्हणावा लागेल. दादांनी 84 वर्ष पूर्ण करून 85 वर्षात आज पदार्पण करीत आहे. हा कार्यक्रमाविषयी मला काही कल्पना नव्हती, पण दादा अचानक पत्रिका द्यायला आणि मला सांगायला लागले की बा आपण कार्यक्रम ठेवला आहे. अरे म्हटलं बा तुम्ही फार छान आयोजित केलं आहे, काही नियोजनाला काही मदत लागली तर मला सांगा. नाही म्हणे करू म्हणे आम्ही व्यवस्थित. ठीक आहे म्हटलं हरकत नाही. तर दादांचा विषयी दिदींनी बरंच काही सांगितलं. त्यांनी ह्या प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्या कार्यात म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे साधारणतः दिदीने सांगितले 24 वर्षापासून ज्याचा पोटार गेले दादा राहायचे तेव्हापासून या कार्यात ते सहभागी आहे. आणि या कार्यासाठी त्यांनी सर्व म्हणजे सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा त्यांनी कार्य सोडले नाही. त्यांना साथ होती त्या आमच्या बहिणीनं जाऊन आज 4 वर्ष पूर्ण झाले. त्यांचे आज पुण्यस्मरण आहे आपल्याला करायचं आहे. दादांनी कार्य खूप भयंकर महान केलेलं आहे. त्यांना धार्मिक कार्याची मुळापासून आवड मलाही संस्थांचे कार्यक्रम असो आणि या धार्मिक कार्यासोबत त्यांना समाजाची खूप आवड. आमच्या समाजाच्या कार्यक्रम मंडळात दादांनी बरेच वर्ष कार्य केले आणि हिशोबनीस म्हणून सर्व अकाउंट वगैरे दादांनी एकदम क्लिअर ठेवले. कोणीही त्याचे शंका घेऊ शकणार नाही असे अकाउंट दादांचे होते. ही जी आवड असते ही मनापासून आपल्याला लागते. कारण आवड असेल तर आपण कार्य करू आणि आपल्यावरती कोणी जबाबदारी स्वीकारलं की तुम्ही करा आणि मनापासून आवड नसेल तर ते कार्य सफल होत नाही. तर हा दृष्टांत माझा अनुभव तरी असा आहे की दादांनी खूप चांगला कार्य केलेलं आहे आणि त्यांची आपण किती गणना केली तरी ती कमीच पडणार आहे. आजपर्यंत दादांनी जे आयुष्यात केलं आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या की दादांची 100वी पूर्ण हो आणि ती व्हायलाच पाहिजे. कारण आपल्याला आजच्या या काळात दादांसारख्या माणसांची खूप गरज आहे जे मनापासून कार्य करणार आहे. तसे कार्यकर्ते असले तर कुठलेही कार्य अपूर्ण राहत नाही. दादांना आमच्या सर्व शिंपी समाज बांधवांतर्फे मी शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील भावी आयुष्य असं धार्मिक कार्य आणि समाज कार्य करण्यात जावं
आणि परमेश्वर त्यांना निरोगी आयुष्य देव ही प्रभू बालाईसांनी खरं महादेव शंभूचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्या पौराणिक नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील के रघुनाथबाई यांचं शाल टोपी आणि गुलाब रोप देऊन श्रीफळ देऊन स्वागत करते. तसेच आपल्या बालाजी मंदिराचे अध्यक्ष श्रीयुत एमपी शेठ हे पण दादांचं स्वागत करतायत. वेळेअभावी आता बाकी नाही, नंतर सुरू होईल आता सत्काराचा कार्यक्रम. थोडस बसायचंय, 15 मिनिटं फक्त, जास्त नाही. यानंतर आदरणीय चंद्रकला देवी यांना मी विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटं आशीर्वचन पर मनोगत व्यक्त करावं. ओम शांति. स्टेज पर उपस्थित सभी ज्येष्ठ और श्रेष्ठ मेहमान भी और हमारे आदरणीय दीदी दादियाँ बहनें, हमारे आप सभी रूहानी फरिश्ते, ब्रह्म भोजन के निमित्त हम सभी मिले. आप बहुत खुशी हुई क्योंकि ब्रह्म भोजन वो भोजन होता है जो महान पवित्र श्रेष्ठ योगियों के हाथ से हमको मिलता है. और दादा ने ब्रह्म भोजन के निमित्त हम सभी को यहाँ बुलाया. और ये समय भी अभी ऐसा है क्योंकि अभी थोड़े समय के बाद में क्या शुरू होने वाला है, नवरात्रि. तो नवरात्रि देवियाँ होती है ना, तो देवियाँ सबसे पहले देवी जो होती है सफेद वस्त्र धारिणी, बाल ब्रह्मचारिणी, वीणावादिनी. तो ब्रह्मा भोजन के निमित्त आपने हमारे बड़ी दीदी के दर्शन भी कर लिए और उस निमित्त से ब्रह्मा भोजन के निमित्त से हम भी मिले दीदियों को. अभी हमारी दीदी का जन्मदिन पे जरा सबसे पहले इसके लिए तालियां बजाओ. और आप सभी जैसे ब्रह्मा भोजन के निमित्त हम आए तो वैसे सभी की दुआएं भी हमारी दीदी के लिए. सभी को मैं रिक्वेस्ट करूंगी कि हमारा दीदी का भी 70 है ना दीदी, 17 साल है ना आपका जन्मदिन का अभी आने वाला में. हमारी दीदी को देखो, इंसान देखो कितने साल जिया उसको महत्व नहीं है, कितने साल उन्होंने गंवाए अपने जीवन में उसको महत्व नहीं, लेकिन उन्होंने हर सदी साल के 365 दिन हर दिन कैसे जिए. हमारी दीदी आज भी सवेरे 3 बजे से उठ करके योग राज योगा करती है दीदी हमारे. और दीदी योग करते हैं तो उनकी जो रेंज है, जैसे मोबाइल की रेंज होती है, टावर होता है, तो वहाँ योग में बैठ के सारे सेंटरों पर सकाश पे देती है. और वो सकाश का दुआ खाते अपने जमा करना दुआ, जहाँ जैसे कि हम भगवान के आगे की सेवा करते तो दुआओं का खाता जमा करते, जैसे हमारे दादा ने जमा किया इतने सालों से. मैं देख रही हूँ उनको, दोनों युगल सहित आते थे ज्ञान में, उन्होंने भी दुआ जमा की. हमारी दीदी भी सुबह 3 बजे उठ करके योग की वाइब्रेशन सभी सेंटरों के लिए फैलाते हैं. वो आत्माओं तक सकाश देते, दुआएं हमारे खाते में जमा करते. और जहाँ दुआ का खाता है वहाँ दवा की जरूरत नहीं पड़ती. उसका एग्जाम्पल हमारे दादा भी है. गृहस्थी के हिसाब से दादा आपके सामने है और हमारे लिए सिंपल हमारी दीदी हमारे सामने है. तो योग के बल से हम जीते. हमारे तन मन में भी विल पावर परमात्मा की आती है. तो जहाँ हम तन मन धन से सेवा भी करें, दुआ जमा करें, तो हमें दवा की कुछ भी जरूरत पड़ेगी नहीं. मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ दादा की, आपने इतना अच्छा प्रोग्राम रखा और उस हिसाब से हम सभी को यहाँ पर फरिश्तों को इकट्ठा किया. बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया.
बहुत बहुत दुआएं दादा आपने करते हैं, जन्मदिन की बहुत बहुत मुबारक हो आपको। ओम शांति। धन्यवाद दीदीजी। यानंतर कुमारी दक्षिता आपल्या दादांच्या वाढदिवसानिमित्त आणि आलेल्या आमच्या दीदींच्या समोर अतिशय सुंदर असं नृत्य सादर करत आहेत। गाण्याचे बोल आहेत, हर तरफ है तेरा नूर। थोड़ा पीछे हो जाओ माताजी, मागे होऊन जातो।
मुश्किल हमारी हर तरफ हर जगह। धन्यवाद दत्तिता. अतिशय अप्रतिम असं नृत्य आपल्या समोर सादर केले. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या जोरात एकदा. यानंतर आपल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय जळगावच्या संचालिका विके राज योगिनी मीनाक्षी दिदीजी जवळपास 50 ते 60 वर्षापासून या ईश्वरी सेवेमध्ये असून अतिशय तन मन धन दिदींनी अर्पण करून जळगाव जिल्ह्याला एक मोठं एक अलौकिक असं नाव प्राप्त करून दिलेलं आहे. ते शब्दात सांगता येणार नाही. परमपिता शिव परमात्मांनी त्यांना निमित्त बनवलं. मी आदरणीय दिदीजींना विनंती करतो की आपले आशीर्वचन पण बोल आपण आम्हाला सांगावेत. ओम शांति. ओम शांति. तीसरे बारी बोलेंगे ओम शांति. अभी अभी आप सब गीत की लाइन सुन रहे थे और आज हमारे रघुनाथ भाई जी का वाड़ दिवस भी है, जन्म दिन भी है, मना रहे हैं. 85 में प्रवेश कर रहे हैं और हमारी माता जी जो थी उनका आज पुण्यतिथि भी है. तो ये तीनों कार्यक्रम आप सब देख रहे हैं. तो हमारी बहन छोटी नन्ही सी उन्होंने जो डांस किया गीत पर, वो बहुत प्यारा गीत था, दिल को छू लेने वाला गीत था कि परमात्मा भगवान ईश्वर अल्लाह कौन है जिसको हम सभी याद करते हैं. दुख के समय कोई परिस्थिति आती है तब भी हम उसको याद करते हैं, कोई घटना घट जाती है तो भी हम उसको याद करते हैं. आप याद करते हैं या नहीं करते? हाथ खड़ा करो, सब याद करते हैं भगवान को. आप सब करते हैं ना. तो वो भगवान, वो शक्ति जो अदृश्य है, जो दिखाई नहीं देती इन आंखों से, हम सब एक दूसरे को देखते हैं, लेकिन एक ऐसी शक्ति परम पिता परमात्मा सदाशिव है जो इन आंखों से दिखाई नहीं देती, वो तीसरे नेत्र के द्वारा दिखाई देती. तो ये ईश्वरी विद्यालय जो इसलिए खोला है परमपिता परमात्मा ने कि यहाँ तीसरा नेत्र आपको मिल जाता है. वो कौन सा तीसरा नेत्र? ज्ञान का. वो ज्ञान परमपिता परमात्मा सागर है. वो ज्ञान इतना हमको देता है जिससे हमारा तीसरा नेत्र खुलता है और हम उस परमपिता परमात्मा को पहचान लेते हैं, जान लेते हैं और मान लेते हैं और दिल से उसको याद करते हैं. तो कहते हैं ना, याद है तो आबाद है और भूल गए तो बर्बाद है. तो आज मनुष्य इंसान सब है संसार के अंदर, सब बड़े बड़े महात्मा पंडित सब है, लेकिन महान आत्माएं भी है, लेकिन वो परम पिता परमात्मा को सब भूले हुए है कि भगवान एक है तो कौन है, वो शक्ति कौन है. तो है वो कौन सी शक्ति है? परमपिता परमात्मा सदाशिव भोलानाथ कल्याणकारी है, जो इन आंखों से देखने में नहीं आता है. वो दिव्य चक्षु के द्वारा ज्ञान के नेत्रों से वो दिखाई देता है. ऐसा वो पिता सबका है, सारे विश्व का पिता, सर्वे विश्व का बाप वो एक परमात्मा. शारीरिक बाप तो सबके अलग अलग है. मैंने कहा ना, 2 बाप है हमको. एक है शरीर का बाप, हर एक का अलग अलग है, लेकिन आत्मा जो है उसका पिता एक ही परम पिता परमात्मा सदाशिव भोलानाथ कल्याणकारी है. वो इस धरा पर आया हुआ है और हमको ईश्वरीय ज्ञान सिखा रहा है, दे रहा है, राजयोग सिखा रहा है. तो ऐसे हमारे रघुनाथ भाई ने भी ये राजयोग सीखा, ज्ञान का अभ्यास किया और सचमुच उन्होंने इतना नाम वाला करा हमारे जोन के अंदर. और एक बहुत बढ़िया हॉल भी बना के उन्होंने दिखाया और सदा ही वो सेवा में हाजिर रहते थे. रघुनाथ भाई, नाम भी उनका क्या है? रघुनाथ. किसको कहते हैं रघुनाथ? आप बोलो, किसको कहते हैं? राम को कहते हैं ना.
तो राम को रघुनाथ ही कहते हैं। कैसे राम जैसा उन्होंने कार्य किया, सबका उद्धार किया, सब बहनों को सहयोग दिया उन्होंने बाप के ये ईश्वरीय कार्य के अंदर, और सब जगह अपना जो है सेवा देते रहे। हमेशा जलगांव में आते हैं तो हमेशा कहते दीदी हाँ आप जरूर आना, खास निमंत्रण देने को भी आए जलगांव में मेरे को, बोले आपको आना जरूर है। मैंने कहा मैं जरूर आएंगी। देखो मुझे डॉक्टर ने बोला था 2 मास कहीं नहीं जाना, लेकिन मैंने कहा मैं जरूर जाएंगी। शिव बाबा को पहले से ही अमृत वेले मैंने कह दिया था कि बाबा मुझे जाना है दादा के जन्मदिन उत्सव में, और उनके युगल जो है पत्नी उनके स्मृति दिन के दिन क्या बोलते हैं आप लोग, स्मरण दिन वर्षी बोलते हैं, पुण्यतिथि। इसके लिए हमको इतनी खुशी हो रही थी कि देखो परमात्मा पिता ने, शिव बाबा ने मेरे मन की बात सुन ली और मैं यहाँ पहुँच गई खुशी खुशी में। तो ऐसे खुशियाँ हम सबको बांटते रहे, और हमारे रघुनाथ भाई को हम जन्मदिन की बहुत बहुत ढेर सारी बधाइयाँ देती हूँ जन्मदिन की, कि उनके 84 जन्म का फेरा नहीं कहेंगे हम, 84 जन्म का जो है ये उनका लास्ट जन्म जो है 84वां, और 85 में वो प्रवेश कर रहे हैं। तो उनकी उसको बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ। 84 जन्म लेकर वो 85 साल के अंदर प्रवेश कर रहे हैं, और शुभकामनाएं शुभ भावना देकर उनका जन्मदिन धूमधाम से मनाए। और परमात्मा का उनको दुआएं हैं, हम सबकी भी दुआएं हैं उनको, हमारे कि सदा वो हजारों साल जिए, जन्मदिन की बहुत मुबारक, और 1000 साल जिए, यही हमारी शुभकामनाएं हैं। 100 भाई ने बोला कि 100 वर्ष दिन भी हम यहाँ मनाएंगे उनका। तो ऐसे हमारे रघुनाथ भाई के अंदर बहुत विशेषताएं हैं, बहुत गुण है। सभी ने यहाँ भी वर्णन किया कि कितने न हो, लेकिन उन्होंने कहा देखो दीदी मैं कभी दवाइयाँ लेता नहीं, लेकिन रोज घूमने जाता हूँ बहुत अच्छी तरह से, दवाइयाँ आदि मेरे नहीं हैं। और ऐसे हमारे निरोगी भाई जो सदा थक होकर ईश्वरी विद्यालय में सेवा देते रहते हैं, और उन्होंने दी भी है, जगह जगह जाकर सेवा दी है, आते रहते हैं। इसलिए ज़्यादा समय न लेकर मैं आप सबका भी बहुत बहुत स्वागत करती हूँ, और कि आप भी जन्मदिन के निमित्त पुण्यतिथि के निमित्त यहाँ सब पधारे। और ब्रह्मा भोजन आज हम परमपिता परमात्मा को भोग स्वीकार कराएंगे और भोग लगाएंगे, और आप सब ब्रह्मा भोजन भी आज करेंगे। ब्रह्मा भोजन बहुत नसीबवानों को मिलता है, तो आप जो भी यहाँ आए हुए सब नसीबवानों तकदीरवानों कि ब्रह्मा भोजन ही खाकर जाएंगे, कोई बिगर खाए नहीं जाएंगे। और हमारी संध्या बहन जो है वो सदा ही खुशी में रहती है, सदा आनंदित रहती, और जगह जगह जाकर सेवा करती रहती है। इसलिए उनको भी बहुत बहुत सेवा की बधाई देती हूँ, और आगे बढ़ते रहे और औरों को भी बढ़ाते रहे। ओम शांति शांति शांति। ओम शांती। आमचे विहार पाटील सर आर्यन कॉलेजचे ते सुद्धा दादांच्या आग्रहामुळे सर्व व्यस्त सुद्धा आले होते, पण अचानक सरांना काही काम निघाले म्हणून सर जगा निघून गेले। पण आपल्या स्टॉपला सरांना माउंट आबूला नेलं होतं, आणि ते सर्व सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात, ते आपले अनुभव सुद्धा सांगतील 2 मिनिटांमध्ये। या प्राध्यापक विजय पाटील सर। प्राध्यापक विजय पाटील सर माउंट आबूला जाऊन आले, जिथं आपलं मुख्य केंद्र आहे राजस्थानला। तर 2 मिनिटं ते आपलं मनोगत व्यक्त करतील, नंतर तिथे त्यांचं स्वागत। ओम शांती ओम शांती। मी पण बऱ्याच दिवसापासून बघितलं होतं की ओम शांतीच्या सेंटरला कशा पद्धतीचं म्हणजे तिथं जे जातात मधुबनला किंवा शांतिवनला, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कशा पद्धतीने जे असेल आपलं जीवन जे असेल किंवा कशा पद्धतीने वागतात
त्या पद्धतीने मलाही जायची इच्छा होती. तर आमचे प्राचार्य जे आहेत तर त्या ठिकाणी एक शैक्षणिक अशा पद्धतीचा सेमिनार होता त्या ठिकाणी आयोजित केलेला. तर त्या ठिकाणी सरांना मी अगोदर धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मला जे असेल ते त्या ठिकाणी जायला भेटलं. दीदींनी आम्हाला लगेच सांगितलं की तुम्ही आताच जाऊन या, मी तुमचं रजिस्ट्रेशन जे असेल ते लगेच करून देते. तर त्यानंतर दीदींनी आमचं रजिस्ट्रेशन जे असेल लगेच दुसऱ्या दिवशी आमचं रजिस्ट्रेशन करून दिलं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी शांतीवन म्हटल्यानंतर त्या ठिकाणचा आणलेला अनुभव जो असेल की त्या ठिकाणचं वातावरण आणि त्या ठिकाणी वागणारे जे लोक असतील, आज एवढे जवळपास 20-25 हजार लोक होते, पण ते सर्वच्या सर्व जे असतील ते किती शांतपणे आणि कुठलाही जे असेल आवाज न करता त्या ठिकाणी वागत होते किंवा काही जर सांगायचं असेल तर तेही समजू देत नव्हते की काय सांगायचं आहे. तेही जे असेल ते त्या ठिकाणी एक इशारा जे असेल की त्या ठिकाणी करून त्या पद्धतीने जे असेल म्हणजे सर्व जी कामं होती म्हणजे एवढ्या लोकांचं जेवणाचं असेल किंवा सर्व जे नियोजन असेल अगदी शांत अशा वातावरणात आणि प्रत्येकाला जे असेल सर्व व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी जेवणाचं असेल, चहाचं असेल किंवा सर्व गोष्टी जे असेल त्या अगदी प्रॉपरली त्या ठिकाणी होत होत्या. त्यानंतर बऱ्याचशा समस्या ज्या असतील आपण जीवनामध्ये ज्या आहेत प्रत्येकाला समस्या आहेत, काहींना जास्त आहेत, काहींना कमी आहेत. तर त्या ठिकाणी आपण त्या ज्या येणाऱ्या समस्या असतील त्या येणाऱ्या समस्यांना कशा पद्धतीने फेस केलं पाहिजे किंवा त्या ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या ज्या असतील प्रत्येकाच्या जीवनात येणार आहेत आणि आपण पॉझिटिव्ह कशा पद्धतीने राहिलं गेलं पाहिजे की बी पॉझिटिव्ह. प्रत्येक जो असेल आपण सकारात्मक जे असेल, आपण जीवनामध्ये बऱ्याच वेळेस नकारात्मक असतो आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आपण जीवनामध्ये जर समजा यशस्वी व्हायचं असेल तर आपण नेहमी जे असेल तर आपण सकारात्मक अशा पद्धतीचे विचार जे असतील ते ठेवले पाहिजे. बी पॉझिटिव्ह. मी एक शक्तिशाली आत्मा आहे, म्हणजे मी एक शक्तिशाली अशा पद्धतीचा आहे. कोणत्याही प्रकारचा प्रसंग येईल तरी त्या प्रसंगाला किंवा त्या समस्येला जे असेल मी चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकेल. आणि अशाच पद्धतीने अनेक जे असतील की त्या ठिकाणी आपलं कशा पद्धतीने जे असेल जीवनामध्ये जगत असताना त्या ठिकाणी लोकांशी कसं वागलं पाहिजे. आपण बऱ्याचशा वेळेस आपण बोलताना जर समजा आपण जास्त उच्च आवाजामध्ये एखाद्याला बोललो तर त्याच पद्धतीने रिप्लाय त्या ठिकाणी येत असतो. आणि त्या ठिकाणी जे असेल की त्या ठिकाणी मिठे म्हणजे बोलताना जे असेल की समोरच्या व्यक्तीला जे असेल जेवढ्या आपण रिस्पेक्टली बोलू तो समोरचा त्याच्यापेक्षा जास्त रिस्पेक्टने आपल्याला त्या ठिकाणी देईल. अशा पद्धतीचं जे वातावरण होतं तिथं ते आमचे 4 दिवस किंवा 5 दिवस जे होते ते खूप आनंदात म्हणजे आम्हाला कळलंही नाही. ज्यावेळेस जायची वेळ आली त्यावेळेस आम्हालाही वाटलं की या ठिकाणाहून म्हणजे निघायला जे असेल तर आम्हाला त्या ठिकाणी की एवढ्या चांगल्या वातावरणातून आपण आता परत आपलं जे अशांत असं वातावरण आहे परत ते अशांत वातावरणात जाणार आहोत. म्हणजे शांतीच्या कडून परत आपण जे असेल आणि आपण अशांत वातावरणामध्ये सुद्धा कशा पद्धतीने शांत राहायचं अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण जे असेल अजून बऱ्याच प्रकारचे जे असेल बऱ्याच शिक्षकांनी जे असेल रुपेश भाई वगैरे त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन जे होतं ते त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी केलं. असे म्हणजे जीवनामध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्ह जे असेल सकारात्मक सोच जे असेल आणि स्वपरिवर्तन ही विश्व का परिवर्तन. म्हणजे आपण स्वतःमध्ये चेंज केलं पाहिजे की आपण स्वतः बदललो, आपण काय विचार करतो तो बदलला पाहिजे. आपण जे असेल समोरचा बदलला पाहिजे. परंतु समोरचा केव्हा बदलेल आपण स्वतः काय बदललेलो असू त्यावेळेस तो समोरचा जो असेल तो बदललेला असेल. आणि त्याच्यामुळे स्वपरिवर्तन ही विश्व परिवर्तन आहे. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद सर. शिरूर सरांचा तिलक आणि गुलाबपुष्प देऊन दीदीचे स्वागत करतील. तसेच आईराव सर पण मधुबनला गेले होते माउंट आबूला. आईराव सरांनी पण यायचंय. या ना या. यानंतर दादांच्या या 85व्या वाढदिवसानिमित्त आता केक कापला जातोय उपस्थितांच्या हस्ते. पहिले दीदी सरांचं स्वागत करतील तिलक देऊन.
तसेच RL कॉलेजचे जो स्टॉफ आहे, सर्व प्राध्यापक सर ते रघुनाथ दादांचं स्वागत करतायत. यायचे स्टेजवर यायचे सर. हो, सर्व स्टॉफने यायचे. RL कॉलेजचा जो स्टॉफ होता, पूर्ण ग्रुप मधुबनला गेला होता. आदरणीय मीनाक्षी दिदीजींच्या हस्ते त्यांना सर्टिफिकेट प्रदान केलं जात आहे. सेमिनारसाठी गेलेले होते आपले प्राध्यापक सर. या 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 सर, सर्टिफिकेट घ्यायला या. गोटूबाबा गवंदे यांचेही तिलक आणि गुलाबपुष्प देऊन दिली स्वागत करतील. त्यांचं स्वागत करू दीदी. हा बोल. उपस्थित आदरणीय आत्मीय बंधू आणि भगिनी, आज आपण आदरणीय रघु काका यांचा जन्म 30/9/1940, 84 वर्ष पूर्ण झाले. 84 या शब्दाला उलट करायचे, 48 वर्ष असे आमचे काका आज मनाने तरुण आहेत. आणि मनुष्य जीवनामध्ये एक भाग्यवान व्यक्ती असेल ते माझे काका. ते कसे, दर महिन्याला पौर्णिमा एक येत असते. 12 महिन्याच्या 12 झाला आणि 12 गुणिले 84, 1008 सहस्र चंद्रदर्शन सोहळा माझ्या काकांनी पहिला. खरखरच भाग्यवान आहे. म्हणून मनुष्य जन्म हा दुर्लभ असतो आणि जन्माचा सदुपयोग करणं म्हणजे अध्यात्म. म्हणून या गायत्री परिवाराच्या माध्यमातून काकांना दीर्घायुष्य लाभो ही मग गायत्री चरणी प्रार्थना करतो. जय बालाजी. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय समर्पक आणि कमी शब्दात आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर रघुनाथ दादाच्या वाढदिवसानिमित्त केक कापला जातोय. व्यासपीठावर सर्व उपस्थित आणि रघुनाथ भाईजी यांनी पण यायचे. आदरणीय दिदीजी, हो का, पहिले 3 मिनिटं भोग लावला जाईल परमपिता परमात्म्याला, त्यानंतर मग केक कापला जाईल. मोती तीनों पे प्रेम की डोर
व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय अतिथींना मी विनंती करतो की या 85व्या वाढदिवसानिमित्त केक कापायचा आहे. या दादा. फिर तिलक करेंगे दादा को. जिनको भी आना है भले आ सकते. जोरदार तालियां. आत्मा की उम्र बहुत छोटी है और हमारे दादा भी 100 साल तो पूरे करेंगे ही, है ना. सब दुआएं दादा के खाते में, सब आप सभी की पूरी दुआएं. शरीर की उम्र बढ़ गई, आत्मा की उम्र बढ़ी नहीं. हम आत्मा जैसी के वैसी है. अगर हमारा सब जोरदार तालियां बजाएंगे. दादा कितने भाग्यवान. दीदी के हाथों से दीदी उनके जन्मदिन मनाने कितने लकी दादा हमारे. जोरदार तालियां सभी के सभी दादा के जन्मदिन के ऊपर के काट रहे आदरणीय बड़ी दीदी जी.
बहुत बहुत बधाई दादा के जन्मदिन की। आप सभी की तरफ से दीदी केक खिला रहे दादा को। मंजिलें उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख होने से कुछ नहीं, हौसलों से उड़ान भरनी होती है, हौसलों से उड़ान भरनी होती है। सगळ्यांचं स्वागत झालं, पण आमच्या बाईजींच्या लक्षात आलं की आमच्या आदरणीय संध्या दिदींजी यांनाही तिलक आणि गुलाब पुष्प दिलं नाही, तर मी जोगीलाल भाई त्यांना गुलाब पुष्प देऊन दिदींचं स्वागत करताय, तिलक देऊन। जळगावहून दादांसाठी सौगात आणलेले आदरणीय दिदीजींनी। तसेच पारोळा सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय बीके संध्या दीदीजी पण आपल्या विद्यालयाकडून सौगात देत आहेत दादांना। बहुत बहुत सुंदर, अति सुंदर। कहते खुशियां तो है सभी को, खुशियां तो है सभी को, पर हमको सबसे ज्यादा दिल में ना समाए ले लो रे कोई यादा। तो आज हमारे दादा के जन्मदिन पर हमारी दीदी ने देखो सुंदर नेपाली शाल दादा को सौगात में दी। ये जो पल है ये अस्मरणीय पल है। दादा आपके जन्मदिन के अस्मरणीय पल है कि बड़ी दीदी आपके जन्मदिन पर हाजिर हुए, केक काटा। नवरात्र के पहले देवी आपके जन्मदिन पर आई। बहुत बहुत बधाई देने के लिए आपको। हमारे एरंडोल की पुष्पा दीदी आई, बड़े दीदी जलगांव से आए। सप्तशृंगी गढ़ के देवी आप जाएंगे ना वहाँ दर्शन करने, वो देवी आपके जन्मदिन पर आई केक काटने के लिए। बहुत बहुत थैंक्स, बहुत बहुत दुआएं। थैंक्स दीदी। हमारे पुष्पा दीदी भी दादा का अभी शाल उड़वा करके उनका सत्कार कर रहे हैं। जोरदार तालियां दादा के लिए, पुष्पा दीदी के लिए भी। ऐसा जन्मदिन अलौकिक जन्मदिन है ये, अलौकिक जन्मदिन की बहुत बहुत बधाई हमारे दादा को, है ना। लौकिक जन्मदिन तो सब मनाते, और ऐसे देवी आती है क्या केक काटने के लिए। ये हमारे दादा के योग के तपस्या का बल है, सेवा का बल है। और सेवा के बल से भले शरीर की उम्र पड़ी, आत्मा की उम्र तो जैसी की वैसी है। इसलिए आज भी उमंग उत्साह यंग है। आत्मा